यावे, गर्दी करू नये। तसेच भक्तांनी आपले अमूल्य वस्तू दागिने परत सांभाळावे। बॅरिकेड्समुळे पाहू शकता या ठिकाणी दुकानदारांना किती मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येत आहेत। हे पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी दुकानदार आपलं सामान ग्राहकांना देत आहेत। या बॅरिकेड्समुळे पाहू शकता बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये दुकानदारांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि ह्या बॅरिकेड्सचा कुठल्याही प्रकारचा काहीही एक फायदा दिसत नाही। आपण पाहू शकता हे दुकानं पाहू शकता आपण। या ठिकाणी पाहू शकता बॅरिकेडच्या पाठीमागे असलेले हे दुकान, यांना सामान घेण्यास खूप मोठा त्रास होत आहे। या ठिकाणी पाहू शकता आपण लांबच लांब रांगा राहिलेल्या आहेत। आज अनंत चतुर्थी असल्यामुळे आपण तुमच्या पायात आतील गेटवर सोडावे, मधात नेऊ नये, मधामध्ये नेऊ नये आणि सर्वांना महत्त्वाची सूचना आहे, मोबाईल परत। सत्य गणपती मंदिर अशा पद्धतीने सजवलेलं आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भक्तगण आहेत। किती वाजतापासून रांगेमध्ये तुम्ही? 7 वाजल्यापासून। आपण पाहू शकता 7 वाजले तेव्हापासून या रांगेमध्ये आहेत हे भक्तगण। तर आत्ता फक्त ह्या गेटला आलेले आहेत, आणखीन जवळपास 15 ते 20 मिनिट म्हणजे आता जवळपास 2 ते 2.5 तास यांना दर्शनासाठी लागणार आहेत। तर आपण पाहू शकता की या ठिकाणी याचा अंदाज लावू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी आहे आणि सकाळची वेळ असल्यामुळं गर्दी थोडी कमी आहे। जसं जसं दिवस जाईल तशी तशी ही गर्दी वाढतच जाईल। त्रास काय नाही, पण तुम्ही केव्हापासून आहेत लाईनमध्ये? वाजल्यापासून आहे लाईन। 7 वाजल्यापासून आहे। कसे गणपतीचे मला चांगते, पण कसं व्यवस्थित चुकत आहे व्यवस्था, त्याच्यात काहीतरी सुधारणा करण्यात यावी। कशा पद्धतीची सुधारणा होईल असं वाटते तुम्हाला? महिलेची वेगळी रांग, त्याच्यानंतर लेकरं वगैरे व्यवस्था मध्ये ठेवावं, असं काहीतरी करावं असं माझं आपण घेतलं। या ठिकाणी त्यांचं मत आहे की महिलांसाठी वेगळी रांग असावी, पाण्याची व्यवस्था असावी। लहान लहान लेकरांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहे, महिला त्यांना घेऊन चालल्या वेगळं तर त्यांना खूप मोठा होईल। या ठिकाणी ऐकू शकता की मोर्याच्या नावानं गजर होत आहे। महिलांना वेगळं असं एक बॅरिकेड बनवलेलं आहे, पण त्या ठिकाणी एवढी गर्दी आहे की अक्षरशः तिथं थांबण्यासाठी सुद्धा जागा नाही। आपण पाहू शकता
आपण सत्यगणपती या देवस्थानाच्या ठिकाणी असलेले दुकान आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. आपल्यासोबत आहे तिथले दुकानदार. यावर्षीचं जे अंगारकी चतुर्थी आलेली आहे त्या बाबतीमध्ये तुमच्या व्यवसायावर काही फरक वाटतो का? व्यवसाय म्हणजे काहीच नाही, व्यवसायच नाही. पूर्ण नियोजन शून्य कारभारामुळं लोकच येणार झाली इकडं. बॅरिकेडचा काहीच उपयोग नाही आणि त्यातल्या त्यात इथले सिक्युरिटी गार्डचा पण उपयोग नाही. मंदिर प्रशासनाचं कोणी नियोजन नाही. काय तुम्हाला काय सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून? एवढे बॅरिकेड लावून त्याचा काहीच उपयोग नाही तहसील प्रशासनाकडून. आणि त्याच्यानंतर नियोजन कुठल्याच पद्धतीचं नियोजन नाही. महिलाच्या लाईनला नियोजन नाही, पुरुषाच्या लाईनला नियोजन नाही, पिण्याच्या पाण्याची सुद्धा सुविधा नाही. आपण पाहिलं की या ठिकाणी काय अडचणी आहेत, दुकानदारांना काय अडचणी आहेत, नागरिकांना काय अडचणी आहेत आपण जाणून घेतलेलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खरंच गैरसोय दिसत आहे. सकाळपासून आम्ही या ठिकाणी आहोत. बऱ्याच प्रमाणामध्ये महिलांना, दुकानदारांना, बालकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. कुठेही आता मी एवढी तुम्हाला शूटिंग दाखवलेली आहे, कुठेही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली नाही आहे. बॅरिकेड्स एवढे आज लाखो रुपयाचे हे बॅरिकेड्स उभे केलेले आहेत. या बॅरिकेड्सचा कुठल्याही प्रकारचा काहीही एक फायदा नाही आहे. उलटचे छोटे मोठे दुकानदार आहेत यांचं ह्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आपण पाहू शकता हा जो पैसा जो आपण देत आहोत, जो भाविक जे दान करत आहेत त्या दानातला दानपेटीतला पैसा आहे, हा कुणाच्या हरामाचा पैसा नाही असं लोकांचं म्हणणं आहे आणि ते चांगल्या उपयोगात यावं असंही म्हणणं आहे. मी आनंदराव शिंगारे, भाग्यश्री वार्ता या यूट्यूब चॅनलमधून आपले संपर्क केलेला आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणच्या छोट्या मोठ्या उद्योग करतात. या ठिकाणी आपण जाणून घेऊया की ह्या ठिकाणी ताई तुम्हाला काय आजच्या याच्यामध्ये काय दुकानावर एवढं मोठं हे झालं सांगू का तुम्हाला. एवढंही नुकसान झालं, भरपाई त्याने कोणी भरून देणार बघा आमच्या नुकसानाची. आज आम्ही एक तर रात्र 8 दिवसापासून आम्ही तयारी करता. आज 15 दिवसापासून चतुर्थी आहे मंगळवारची. कारण त्याचा उपयोग काहीच होईना आला आम्हाला. तहसीलदार आम्हाला विचारणार, ते मधातले माणसं पण 3 जण आहेत त्याचे कर्मचारी, ते तर कोणत्याच गोष्टीमध्ये दखल घेणार. दुकानदाराचं नुकसान व्हायले न व्हायले काहीच नाही बघा त्यांना. जशी तुम्हाला अडचण आहे तशी भाविकांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी असतील ना? खूप आहे. काय काय अडचणी असतील? पाण्याची आहे, बाथरूमची आहे, सगळ्याच गोष्टीची आहे. कोणता आला तर एखादा साधू संत येते त्यांना जेवण्याची पण व्यवस्था नाही, आतरनं पांघरायची पण व्यवस्था नाही. आता हे जे बॅरिकेड्स लावले याच्यामुळे तुमच्या झालेलं आहे का नुकसान झालेलं आहे? खूप मोठं झालेलं आहे सर. काय पद्धतीनं शकता का? अशा पद्धतीने सांगू बघा ना तुम्ही. काय ते जनावर आहेत की माणसं आहेत ते म्हणतात. हे पाहू शकता आपण या ठिकाणी महिलांच्या रांगा लागलेल्या आहेत. बाकी त्याच गाणं आहे. नागरिकांचं म्हणणं आहे, इतरांचं म्हणणं आहे. पुन्हा जाऊया ठिकाणी कमले तर कलेक्टरची धमकी द्यायला कलेक्टरने आदेश काढला, नियम काढला माहिती 344 लागू. ठिकाणी दुकानांनी जर दाखल करून प्रशासन बोलले जाणून घे. धन्यवाद.